आज 15 ऑगस्ट आपला राष्ट्रीय सोहळा. मग आपण जसे आपल्या प्रत्येक गोष्टींसाठी आपल्या इच्छापूर्तीसाठी विविध मंत्रांचे प्रयोग करतो, मंत्रशास्त्र मंत्रचिकित्सा अनुभवतो, तसंच आपल्या लाडक्या भारतासाठी जननी जन्मभूमीश्च जन्मादपि गरीयसी असं ज्या जन्मभूमीबद्दल म्हटलं जातं, त्या भारत मातेसाठी एखादी मंत्र साधना करू शकतो का? नक्कीच करू शकतो. आणि म्हणूनच आजच्या भागात आपण बघणार आहोत अशाच एका मंत्राची गोष्ट, जी तुम्ही सगळेजण हा मंत्र आपल्या लाडक्या भारतासाठी म्हणू शकतो. शांती मंत्रांची भारतीय संस्कृतीमध्ये मोठी परंपरा आहे. अनेक पुराणांमध्ये, वेदांमध्ये हे सगळे शांती मंत्र आपल्याला दिसून येतात. यातलाच एक खूप सुंदर शांती मंत्र आधी ऐकूया. मंत्रसंवादमध्ये मंत्राची गोष्ट काय आहे? गरुड पुराणातून ही गोष्ट येते. गरुड पुराणामध्ये अर्थात महाविष्णू गरुडाला उपदेश करताना एक प्रकारे संपूर्ण मानव समूहाला मानवी जीवनमूल्य कशी असावीत किंवा मानवानी कर्माचा सिद्धांत कसा जाणावा या प्रकारचं विस्तृत विवेचन करतात. 10,000 श्लोकांच्या वरती असंख्य श्लोक या गरुड पुराणात आहेत. यातीलच एक अप्रतिम शांती मंत्र, त्याच्या अगदी थोडक्यात 4 ओळींचा हा मंत्र आपण बघूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. किती सुंदर मंत्र आहे. भारतीय संस्कृतीची गंमत बघा. सर्वे असा शब्द आहे. मंत्राचा अर्थ काय आहे? आम्ही अखंड विश्व कल्याणाच्या, मानवी समूहाच्या कल्याणाच्या गोष्टी सांगतो. विश्वबंधुत्व किंवा हे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम हा मुख्य विचार यात येतो. म्हणजे अमुक एक राज्य, अमुक एक संस्कृती, अमुक एक भाषा, प्रांत यासाठी हा मंत्र नसून कुठल्याही मानवासाठी सर्वे भवन्तु सुखिनः, जगातील प्रत्येकाने सुखासमाधानाने समृद्धीचं आयुष्य जगावं. सर्वे सन्तु निरामय ही ओळ अत्यंत महत्वाची आहे. निरामय म्हणजे काय? निर्गतः आमयः यस्य सः, ज्याचे रोग निघून गेले आहेत. मग रोग म्हणजे फक्त शरीराचे आहेत का? रोग, विकार, असमतोल हे फक्त शारीरिक नसून कायेन वाचा मनसेंद्रियत्वा, काय सांगतात आपला अर्थ? काया वाचा मन इंद्रिय बुद्धी भावना आचरण कृती आणि आजकालच्या भाषेत सांगायचं तर वाणी, या सगळ्यामध्ये विकार आहेत. आपल्याला वाणीचा दोष आहे. आरोग्य आपल्या वाणीचंही बिघडलंय, विचारांचंही बिघडलंय, भावनांचंही बिघडलंय. हे सर्वत्र आपण समाजामध्ये बघतो. मग या सगळ्या स्तरावरती निरामयता साधू दे आणि असा समाज घडू दे, अशी सुंदर प्रार्थना आहे. सर्वे भद्राणि पश्यन्तु. भद्र आणि चांगलं याच्यात खूप फरक आहे बरं का. भद्र म्हणजे ऋताधिष्ठित, म्हणजे जे निसर्गाचे ब्रह्मांडाचे कायदे आहेत, जे मानवी जीवनाचे सनातन कायदे आहेत, या सनातन कायद्यांना सगळ्यांनी या कायद्यांना अनुसरून वागावं आणि सगळेजण हे भद्र कसं साधता येईल हे बघावेत असं सांगणारा हा एक सुंदर शांती मंत्र आहे. या शांती मंत्राचा आपण काय करू शकतो? आपण सामूहिकरित्या आपल्या भारतासाठी ह्या शांती मंत्राचा पाठ करू शकतो. अगदी रोज दिवे लागणीच्या वेळी घरात जसं आपल्या सगळ्या कुटुंबासाठी आपण प्रार्थना करतो, तशी आज ही प्रार्थना भारतासाठी सामूहिकरित्या करू शकाल का? आणि तुम्ही हा प्रयोग केलात का? किंवा तुम्हाला कुठल्या विषयावरती मंत्र उपचार शिकायचे आहेत, कुठला मंत्र हवाय, हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. म्हणजे लगेचच पुढच्या भागात आपण ह्या पुढच्या मंत्राविषयी बघूया. मंत्रसंवादमध्ये आज इथेच थांबूया आणि पुढच्या भागात आणखी एखादा शांती मंत्र बघूच. शांती मंत्रांची खूप मोठी परंपरा आहे आपल्याकडे, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय हवं हेही आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.